वाढदिवसाचे गिफ्ट देतो म्हणून महिला रील स्टारला गाडीवर बसवले आणि शांत डोक्याने केला खून. पंढरपूरच्या विठू माऊलीच्या चरणी भाविक नतमस्तक होत असतात. जवळच असलेल्या भोसे गावातून एक अशी बातमी समोर आली आहे जिने संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरून गेला आहे. सोशल मीडियावर आपल्या अदानी चाहत्यांना भुरळ घालणारी रील स्टार आज काळाच्या पडद्याआड गेली आहे. पण हा मृत्यू नैसर्गिक नाही, तर हा एक थंड डोक्याने केलेला निर्घुण खून आहे. मयत महिलेचे नाव आहे सोनाली नेताजी जाधव. वय वर्ष 34. 16 वर्षापूर्वी सोनालीचा विवाह नेताजी जाधव यांच्याशी झाला होता. संसाराचा गाडा चालवत असताना सोनालीला सोशल मीडियाचं वेड लागलं. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर तिचे रील्स गाजू लागले आणि बघता बघता ती परिसरात एक रील स्टार म्हणून प्रसिद्ध झाले. मात्र हेच ग्लॅमर आणि त्यातून निर्माण झालेले नवे संबंध तिच्या जीवावर उठतील असं कोणालाच वाटलं नव्हतं. काही कारणास्तव सोनाली पतीला सोडून माहेरी म्हणजेच भोसे येथे राहण्यात आली होती. याच दरम्यान तिचे सूत जुळले ते गावातीलच तुकाराम गावंधरे यांच्याशी. या दोघांमधील अनैतिक प्रेमसंबंधाची चर्चा दबक्या आवाजात सुरू होते. मात्र संशयाचं भूत जेव्हा डोक्यात शिरतं तेव्हा माणूस हैवान बनतो. तुकारामला संशय होता की सोनालीचे दुसऱ्या एका तरुणाशीही प्रेमसंबंध आहेत. 6 एप्रिलचा तो दिवस, सोनालीचा वाढदिवस. आनंदाचे वातावरण असतानाच आरोपी तुकारामने तिला वाढदिवसाचे गिफ्ट देण्याच्या बहाण्याने मोटरसायकलवर बसवले. पण हे गिफ्ट सोन्या चांदी दागिन्यांचे नव्हते, तर तिच्या आयुष्याचा शेवट होता. 2 दिवस सोनाली बेपत्ता होती. वडिलांनी करकम पोलीस ठाण्यात धाव घेतली. बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली गेली आणि 2 दिवसानंतर रोपळे परिसरातील कालव्यात एक कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह तरंगताना आढळला. तो मृतदेह पाहून पोलिसांच्या अंगावरही काटा आला. वडिलांनी ओळख पटवली, ती सोनालीचीच होती. करकम पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. संशयाची सुई तुकाराम गावंधरेकडे वळली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. रागाच्या भरात आणि संशयाच्या जाळ्यातून त्याने सोनालीचा गळा दाबून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह कालव्यात फेकून दिला. सोशल मीडियाचे आकर्षण, त्यातून निर्माण झालेले अनैतिक संबंध आणि संशयाचे भूत, या तिन्ही गोष्टींनी एका 34 वर्षीय महिलेचा बळी घेतला आहे. रील स्टार सोनालीचा सोशल मीडियावरील प्रवास आता कायमचा थांबला आहे. आरोपी तुकाराम आता गजाआड आहे, पण या घटनेने ग्रामीण भागातील सुरक्षिततेचा आणि वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.